हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सगळ्यात आधी तर मला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. आज आहे माझा बर्थडे आणि आज खूप दिवसानंतर आम्ही परत व्लॉग स्टार्ट करतोय करायला. आणि आज आम्ही सुट्टी घेतलेली आहे Yes. ऑफिसला. लास्ट 1-2 वर्ष आम्ही हा असा रिच्युअल ठेवलेला आहे नो की वर्क ऑन बर्थडे. बर्थडेच्या दिवशी काम नाही करायचं आणि थोडा टाइम स्पेंड करायचा बाहेर फॅमिलीसोबत, देवळात वगैरे जायचं, मूवीला जायचं. तसं आम्ही बर्थडे ॲनिव्हर्सरीला आम्हाला बाहेर कुठे जायला नाही मिळालं, जसं आउट ऑफ मुंबई. तर आम्ही हा प्लॅन करतो कारण एक तर बर्थडेच्या दिवशी काम करायची अजिबात इच्छा नसते आणि एवढं सगळे विश करत असतात, आपण छान मूडमध्ये असतो. मग ते वर्कलोड असेल तर कंटाळा येतो, म्हणून आम्ही म्हटलं जाऊ दे, भले कुठे जायचं नसेल तर आपण घरी आराम करूया, पण बर्थडेच्या दिवशी आपण घरीच थांबायचं. म्हणजे बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी एकमेकांच्या. सो आमचे इयरमध्ये 3 सुट्ट्या कन्फर्म असतात ऑफिसमध्ये. एक माझा बड्डे, एक भूषण आणि अनेकाचा बड्डे आणि एक आमची ॲनिव्हर्सरी. सो चला, आता वाजले आहेत 10 वाजून गेलेत. ॲक्च्युली 10चा प्लॅन होता, आम्ही चाललो आहोत आता देवळात. तो बड्डेच्या दिवसाची सुरुवात छान बाप्पाच्या दर्शनाने करूया. आज आहे ट्यूजडे, तर आता आम्ही जाणार आहोत देवळात आणि बाकी जे जे काही असेल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. अँड होप सो खूप दिवसानंतर व्लॉग शूट करतो, तर तुम्हाला पण नक्की व्लॉग आवडेल. सो चला. तर आम्ही आलो आहोत दादरला शिवाजी पार्कमध्ये. आपल्याला माहीत असेल उद्यान गणेश मंदिर आहे ते गणपतीचं. तर आम्हाला आवडतं या देवाला, याला बाप्पाचं मंदिर आहे. ॲक्च्युली सिद्धिविनायकला जायची इच्छा होती माझी खूप, पण ट्यूजडे आहे आज, त्यामुळे माहिती होतं की खूप गर्दी असणार आणि लहान मुलांना घेऊन एवढ्या गर्दीमध्ये जाणं आम्ही असं प्रेफर नाही करत, निघालं जसं गर्दीमध्ये घेऊन जायला, कारण मग ती कंटाळते. म्हणून आम्ही विचार केला की इथे जाऊया, कारण इथे गर्दी नसेल, नसते एवढी नसते. तर आम्ही ॲक्च्युली आमच्या ॲनिव्हर्सरीला पण आलो होतो आणि जेव्हा आम्ही गाडी घेतली तेव्हा गाडीची पूजा करायला पण आम्ही इथेच आलो होतो. सो वी आर सर्चिंग फॉर पार्किंग, कारण की शिवाजी पार्कला बाहेर पार्किंगचा इश्यू आहे. तर आता बघूया गाडी कुठे लावायला भेटते आणि मग आपण छान छान बाप्पाचं दर्शन घेऊया. हो ना बापू? सो अनिका आणि आई मॅचिंग आहेत, येलो येलो, आणि बाबांनी थोडंसं ऑफ व्हाईट घातलंय, येल्लोच्या शेडमध्ये त्याच्याकडे नाही आहे काय म्हणून. आणि येस, मंदिराजवळ आलेलो आहे उद्यान गणेश. तर आम्ही निघालो आहोत आणि छान बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. ट्यूजडे असल्यामुळे थोडीफारच लोक होती, अशी का खूप गर्दी अशी नव्हती. पण एक आहे की ती व्यवस्थित तुम्हाला दर्शन घेता येतं, किती वेळ उभा राहता येतं. नाही तर सिद्धिविनायकला वगैरे गेलं आपण बघतो एवढी गर्दी असते की ती तुम्हाला 2 मिनटंसुद्धा उभं राहता येत नाही. तर आम्ही प्रेफर करतो सिद्धिविनायकला जर गेलो तर आम्ही खूप अर्ली मॉर्निंग जातो, म्हणजे सकाळी 7ला वगैरे तुम्ही तिथे पोचलात तर गर्दी नसते. बट आता लहान मुलं असल्यामुळे
मध्ये उठले पण पाहिजे, सगळं आवरलं पण पाहिजे. तर मग म्हटलं आपण नंतर काहीतरी जाऊया सिद्धिविनायक वगैरे. आज इथे पप्पाचं दर्शन करूया आणि आता आम्ही निघालो, आम्ही चाललो घरी. नंतर तर दुपारी लंच करू आणि मूवीला जायचा प्लॅन आहे आमचा. साबरमती रिपोर्ट जो मूवी आला आहे तर तो बघणार आहे आम्ही. आणि मूवी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की कसं आहे ते. गार्लिक ब्रेड, फेमस गार्लिक ब्रेड शिवाजी पार्कचा. मला असा मॅकडी किंवा कुठल्याही पिझ्झा शॉपमध्ये मिळणार नाही एवढा भारी हे असतो इकडे. काय म्हणतात त्याला, गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेड नाव सांग ना शॉपचं. अमोक कॉर्नर म्हणून आहे शिवाजी पार्कला. हां, मस्त मिळतं एकदम. आय होप नाव तुम्हाला चल ना visible बाबू, मागे असेल. बस ना थोडा वेळ. आणि लोकेशन म्हणजे इथे जे अरे 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 एमओडी आहे, देन शारदा ना, हा शारदा आहे ना फेमस पान शॉप. हा, फेमस हा. पान शॉप शारदा बालमोहनच्या समोर. हां, तिथेच समोर फुटपाथवर ॲक्च्युली हा शॉप आहे. पडलंय लग्न झाल्यापासून जसे आम्ही इथे येतोय शिवाजी पार्कला ना, तेव्हापासून आम्ही इथेच गार्लिक ब्रेड खातो आणि खूप छान असतो याचा गार्लिक ब्रेड. एकदम चीजी असतो, एकदम सॉफ्ट असतो आणि रिझनेबल आहे एकदम. किती आहे रे, 150 140 150 काहीतरी आहे. स्टार्टिंग आहे 140 150. आम्ही खातो तेव्हा तर 100 रुपीजला होता, लाईक 5 years बिफोर. आणि खूप ठीक आहे, 150च्या मानाने क्वांटिटी खूप चांगली आहे, जास्त आहे. आणि असं टेक्स्चर तुम्हाला बाहेर मिळणार नाही. तर तुम्ही शिवाजी पार्कला आला तर नक्की त्याच्याकडे गार्लिक ब्रेड ट्राय करा. त्याच्याकडे सँडविच आणि बाकीचा पण प्रकार आहेत काय काय, पण आम्हाला गार्लिक ब्रेडच आवडतो तर आम्ही गार्लिक ब्रेडच घेतो. सो नाव वी आर गोइंग टू ईट गार्लिक ब्रेड. आणि अनिकाला पण खूप आवडतो, सो ती वाट बघते कधी देत आहेत. सो चला, गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊया. तो येस, आम्ही परत निघालोय आता. वाजले आहेत 3:30 आणि 4चा आमचा मूवीचा शो आहे. जसं मी सकाळी बोलली होती मूवीला जाणार आहे म्हणून. सो जे आम्हाला ओळखतात, म्हणजे आमचे फ्रेंड्स असो किंवा इंस्टाग्रामवरती जे ओळखतात, फॉलो करतात, त्यांना माहिती असेल की आम्हाला दोघांनाही मूवीची खूप आवड आहे म्हणून. तर जनरली जे चांगले मूवीज असतात ते आम्ही मिस नाही करत. आम्ही ट्राय करतो की थिएटरला जाऊन बघूच ते मूवी. तर आता आज अनायचे घरी होतो तर विचार करत होतो कुठला मूवी बघूया, कारण आता दिवाळीमध्येच 2 मूवीज रिलीज झालेत. त्याच्यानंतर कुठले मूवीज असे रिलीज नाही झालेत अजून. पण लकीली मला 2 दिवसापूर्वीच कळलं की हा साबरमती रिपोर्ट हा मूवी रिलीज होतोय आणि हा पण ट्रू स्टोरीवरती आहे. तर आम्ही प्रेफर करतो ट्रू स्टोरीवरचे मूवी बघायला, कारण याच्यातून खूप गोष्टी आपल्याला कळतात. म्हणजे पेपर आपण एवढं न्यूजपेपर आपण जास्त वाचत नाही किंवा टी व्हीवर पण आपण न्यूज जास्त पाहण्यात येत नाही, तर खूप साऱ्या गोष्टी मिस आउट होतात. तर अशा डॉक्युमेंटरीजमधून वगैरे खूप गोष्टी आपल्याला कळतात. चला बघूया आता मूवी कसा आहे ते. नंतर आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊच. स्टोरी नाही सांगणार ऑब्व्हियसली, तुम्ही जाऊन नक्की बघा. पण किती स्क्रीन आहे?
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Priyanka. Happy birthday to you. वर्ष हे वर्ष वर्ष हे कार्य आयुष्य तुमचे खूप वाढो. वर्ष वर्ष हे कार्य आयुष्य तुमचे खूप वाढो. माझी इच्छा अशी महान. हे प्रभू देव वरदान. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. असे असेच राहू दे. मी जुळू नको याला तू. हाच प्रभू वरदे. असो सदा बोलो सदा आनंदा संगे. या फुलाच्या सुवासाने सुगंधित हो जग सारे. माझी इच्छा अशी महान. हे प्रभू देव वरदान. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सो वी आर डन विथ द सेलिब्रेशन. आणि माझा ड्रेस तुम्ही बघितला असेल त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. आम्ही ठाण्याला घेतला होता. मम्मीने ॲक्च्युली मला हा ॲज अ बर्थडे गिफ्ट दिला आहे. तर दिवाळी गिफ्ट बोललेली, पण मग मी म्हटलं बर्थडेला घालते. दिवाळीमध्ये असं ॲज सच कुठे जाणं होत नाही. मोस्टली आपण ट्रेडिशनल घालतो साडी वगैरे. सो टॉकिंग अबाउट द मूवी, खूप छान होता मूवी. म्हणजे जसं मी बोलली ना की आपल्या न्यूजमध्ये एवढं वाचण्यात तर येत नाही. आपल्याला स्टोरी माहीत नसेल. असं काय बघितलं की कळतं की एक्झॅक्टली त्यावेळेला काय झालं असेल. तर अँड येस मूवीमध्ये दाखवतात ते असं काय नाही की 100% सगळं खरंच असतं. थोडंफार ते लोक स्क्रिप्टच्या हिशोबाने चेंजेस पण करत असतील. बट ठीक आहे, खूपच सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. आणि छान ॲक्टिंग, विक्रांत मेसींची ॲक्टिंग तर मस्तच आहे. 12th फेल आपण सगळ्यांनी बघितलंच असेल. आणि खूप छान ॲक्टिंग केली त्याने ह्याच्यात पण. बाकीचे सगळे कॅरेक्टर खूप छान ॲक्टिंग केले. आणि तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. खूप छान मूवी आहे. आणि तुम्हाला वेगळं काहीतरी समजेल सुद्धा की एक्झॅक्टली तेव्हा काय झालं होतं. सो आता आमचं सेलिब्रेशन झालं आहे. घरात आम्ही छोटासा केक कट केला. आणि नेबर्स आणि माझे फ्रेंड्स आले होते. तर आता आम्ही चाललो आहोत डिनरला. आज मंगळ असल्यामुळे व्हेजच खाणार आहे. सो चला जाऊया. आम्ही ॲक्च्युली जाणार आहोत प्रसाद फूड डिवाईन. सो जवळच आहे. आणि तिथलं फूड आम्हाला आवडतं. आणि व्हेजसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. सो चला जाऊया. आणि फायनली सगळं वाइंड अप झालेलं आहे. बर्थडे सुद्धा संपलेला आहे. संपला ना, 12 वाजले. हां, बरोबर 12 वाजले. सो हा व्लॉग मी इथेच संपवतो.
मूवीनंतर आम्ही घरी थोडंसं सेलिब्रेशन केलं जे तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो डिनरला. तर आज ट्यूजडे असल्यामुळे आम्ही व्हेजच खाणं होतं म्हणून आमचं असं असतं की व्हेज खायचं असेल तर प्युअर व्हेजमध्येच जायचं आणि अदरवाईज मग वाराच्या दिवशी नॉनव्हेज हॉटेलमध्ये वगैरे जायचं असं असतं. तर आता ट्यूजडे असल्यामुळे ऑप्शन होता म्हणून आम्ही प्युअर व्हेजमध्येच गेलेलो. आणि काय माहिती मे बी केक वगैरे खाल्लेला कालपासून त्यामुळे एवढी असं भूक पण नव्हती त्यामुळे आम्ही असं काही खाल्लं पण नाही. बट ओव्हरऑल प्रसादचा ॲम्बियन्स तर छानच आहे बट तिकडचं फूडसुद्धा टेस्टसुद्धा चांगली आहे आणि तिकडचा स्टाफ मेन खूप छान आहे, पोलाईट आहे आणि विकली असल्यामुळे अशी काही गर्दी नव्हती. सो आमचं आवरलं पटापट आणि आम्ही आलो घरी. आता सगळं आवरून फ्रेश होऊन आता आम्ही झोपणार आहोत आणि खूप थकायला झालं आहे. मी सकाळपासून म्हणजे एक तर रात्री पण उशीर झाला झोपायला, केक कटिंग अँड ऑल त्याच्यामुळे, प्लस मग सकाळी उठून सकाळपासून आम्ही बाहेरच फिरतो आहे. सो आता जरा आराम करूया. आता उद्या आहे इलेक्शन, तर उद्या उठून आधी जाणार आहे वोटिंग करायला. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आठवणीने वोट करा. वोटिंग करणं मिस नका करू. इट्स अवर राईट आणि आपण आपला हक्क काय म्हणतात तो बजावलाच पाहिजे. हा वोटिंगचा हक्क सगळ्यांनी बजावला पाहिजे. सो चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. असेच भेटत राहाव्या आता नवीन नवीन व्लॉग्समध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपी.